जय भवानी, जय शिवराय। मी किशोर जनार्दन घाग, अखिल भारतीय मराठा महासंघ चेंबूर शाखाध्यक्ष तसेच चिपळूण तालुका संपर्क प्रमुख। आमच्याबरोबर आहेत अविनाजी राणे साहेब, दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष। आता सध्या शिवसेनेचे विभाग प्रमुख म्हणून ते कार्य करत आहेत। अविनाजी राणे साहेबांबद्दल सांगायचं झालं तर ते 1990 पासून शिवसेनेचे कडवट कार्यकर्ते म्हणून गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, विधानसभा संघटक, त्याचबरोबर आज ते विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। अशी कोणतीही पदं नाहीत जी त्यांनी उपभोगली नाहीत। सर्व पद भोगून उपभोगून समाजाच्या प्रत्येक तळागाळातल्या माणसांपर्यंत ते पोहोचलेले आहेत। सर्व मतदार त्यांच्याविषयी आपुलकीने विचारपूस करत असतात आणि त्यांचा जो मानसन्मान आहे तो कुठल्याही विभागामध्ये ते कधी गेले तरी तो त्यांना मिळत असतो। याचं कारण आहे ते चांगले लोकप्रतिनिधी आहेत। जनमानसांमध्ये ते प्रत्येक ठिकाणी ते उपस्थित असतात आणि फक्त उपस्थित नसतात तर अडल्या नडल्याला सगळ्या लोकांना सहकार्य करत ते पुढे गेलेले आहेत। एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज एवढ्या मोठ्या पदावर आहे। लोकांची पण अशी अपेक्षा आहे की हा युवा कार्यकर्ता एक विभाग प्रमुख झालेले आहेत, ते आमदार म्हणून आमच्या सर्वांच्या समोर यावेत। आपला माणूस ज्यावेळेस आमदार होतो, विभागातल्या सर्वच माणसांना अशी एक त्यांच्याविषयी आपुलकी आहे की लवकरात लवकर इथे एसआरचे प्रश्न आहेत, दुसरे आणखीन खूप प्रश्न आहेत, समाजकार्याचे प्रश्न आहेत, हे ते आतापर्यंत ते करत आहेतच। पण यापुढे जर का त्यांना आमदारकी मिळाली तर आमदारकीमधून ते सक्षम असं सर्व कार्य करतील जे आजपर्यंत घडलेलं नाही, कुणी केलेलं नाही। आणि सर्वसामान्यांमधला हा माणूस लोकप्रतिनिधी जर का आपल्या सर्वांसमोर आमदार म्हणून आला तर सर्व लोकांचं हित होणार। त्यामध्ये कुठलंही असं कोणाला नासमज असं नाही, सगळ्यांना समज आहे या गोष्टीची। तो नक्कीच त्याचं स्वार्थ न साधता हे सगळं प्रामाणिकपणे ते काम करतील आणि या विभागाला न्याय मिळवून देतील असं मला या ठिकाणी निक्षून सांगावं असं वाटतं। अविनाजी राणे साहेब एक सच्चा कार्यकर्ता आहे, एक चांगला विभाग प्रमुख आहे, एक चांगला समाजकारी माणूस आहे आणि सर्व समाजांना जोडून घेऊन बहुजनांचा नेता सुद्धा म्हणाला तर काही चुकीचं वाटणार नाही, कारण सर्व समाजांना जोडून घेऊन जाणारा हा माणूस आहे। म्हणून या माणसाला या विभागातून आमदारकी मिळावी आणि आमदारकी फक्त मिळू नये तर आमदारकीमध्ये निवडून येऊन लोकांनी आणून त्याचं मोठं योगदान जे आहे त्या लोकांना त्याचं परतफेड मिळेल याची आम्हाला अपेक्षा आहे आणि पूर्ण शाश्वती पण आहे। तसंच आम्ही ह्या वरिष्ठांना या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आमच्या ह्या सच्चा कार्यकर्त्याला तिकीट तुम्ही मिळवून द्यावी आणि या तुमच्या व्हिडिओतून जनतेला सुद्धा मी प्राधान्य असं समोर सांगू इच्छितो की तुम्ही आपल्या माणसाला प्राधान्य द्या, आपल्या माणसाला इथं आमदार म्हणून निवडून आणा। जसं तुमच्या मनातला आमदार पाहिजे तो आमदार म्हणून अविनाजी राणे साहेब एक नंबर होणार आहे आणि आपल्या विभागातली कामं जी आता कोणची जी अटकलेली आहेत ती सर्व तडीत जाणार आहेत, पूर्णत्वास जाणार आहेत, याबद्दल शंका नाही। तुमच्या मनात तर आहेच अविनाजी राणे साहेब आमदार व्हावेत, मग ते तुम्ही वोट देऊन तुमची जी वोटिंग आहे, अमूल्य वोट आहे, ती राणे साहेबांना द्या, त्यांना तिकीट मिळू देत आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो त्यांना तिकीट मिळू देत आणि आमदार बनवू देत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।